श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गालांडे येथे 1972च्या दुष्काळात 120 एकर जमीन संपादित करून देऊळगाव येथे मोठा पाझर तलाव तयार करण्यात आला। या तलावात कुकडी कालव्यातून पाणी सोडले जात असल्याने देऊळगाव, पेलवंडी कोठार, घुगलवडगाव व भानगावच्या काही भागाचे नंदनवन झाले। शाश्वत पाण्याची हमी आल्याने देऊळगाव, घुगलवडगाव, भानगावच्या नळ पाणी पुरवठा देऊळगाव तलावातून करण्यात आला। मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय अतिक्रमण करत येथे 50 ते 60 एकरावर डाळिंबाच्या बागा फुलवल्या। तसेच 1 ते 2 कोटींचे आलिशान बंगलेही बांधले। शेकडो बोरवेल, विहिरी या पाझर तलावात घेण्यात आल्या। बेसुमार पाणी उपशामुळे यंदा प्रथमच हा तलाव आटला आहे। त्यामुळे 3 गावचा पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडल्या आहेत। काही बड्या शासकीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमणे करत तलावात मोठ्या प्रमाणात शेती तयार केली। ऊस, डाळिंबाची येथे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली। सुमारे 200 उपसा सिंचन योजना केल्या, त्यामुळे 120 एकराचा तलाव अवघा 20 एकराचा झाला आहे। पाऊस लांबल्याने यावर्षी देऊळगावचा तलाव कोरडा ठाक पडला आहे। तलावातील अतिक्रमणे तातडीने काढावीत यासाठी परिसरातील युवक सरसावले आहेत। पाण्याच्या संदर्भात झालेले अतिक्रमण या विषयाबाबत माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडून या कार्यालयास पत्र प्राप्त झालेले आहे। या संदर्भात उपअभियंता यांच्याकडे करून त्या विषयाची छाननी करून तसा अहवाल सादर करण्यात येईल। स्थानिक स्तर लघु पाटबंधारे स्थानिक स्तरीय विभागाकडून ग्रामपंचायतीकडे तो हस्तांतर झालेला आहे असे सांगितले जाते। तथापि ते पूर्णतः हस्तांतरण झालेले नाही, फक्त एक कागद कुठला तरी त्यांनी दिलेला आहे आणि हस्तांतरण झालेलं आहे असं सांगितलं जातं। परंतु त्याचा पूर्ण एरिया वगैरे असं काही किंवा पूर्ण फाईल किंवा पूर्ण एरिया असं ॲक्वायर करून दिलेला नाही, हस्तांतरण झालेलं नाही। उपअभियंता यांना पाठवून तपासणी करून तसा अहवाल तहसीलदार यांना कळवलं जाईल। या ठिकाणी देऊळगावच्या तलावामध्ये पाझर तलावामध्ये अतिक्रमण झाले आणि त्या अतिक्रमण काढण्यासंदर्भात माननीय तहसीलदार साहेब, दंडाधिकारी यांना आम्ही आत्ताच 3 गावच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि हे निवेदन देत असताना त्यांना आम्ही विनंती केली की हे तलावातलं लवकरात लवकर अतिक्रमण काढावं। याच्यामध्ये मोठेही अधिकाऱ्यांचं जे IAS अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी शेतजमीन घेऊन काही या ठिकाणी आसपासच्या लोकांनी तलावामध्ये इतकं अतिक्रमण केले, जवळजवळ ते 120 एकराचा तलाव तो आज फक्त 20 एकराचा राहिला आहे। जवळजवळ 100 एकराचं अतिक्रमण झालं आहे। त्याच्यामुळे 3 गावचा पाण्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की या 3 गावामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून पाणी योजना या 3 बंद आहेत। जवळजवळ शासनाच्या पाणी योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 2 कोटी रुपये या ठिकाणी खर्च झालेला आहे की 3 गावची या ठिकाणी देऊळगाव असेल, वडगाव असेल, भानगाव असेल या 3 गावची या ठिकाणी पाणी योजनेसाठी शासनाने 2 कोटी रुपये खर्च करून सुद्धा आज टँकरने पाणी द्यावं लागते। याला एकमेव फक्त कारण आहे की आज तलावामध्ये गावच्या तलावामध्ये जे अतिक्रमण झाले आणि या अतिक्रमणामुळे या ठिकाणी पाणी नाही। पाझर तलाव आहे ना, इथं अशी परिस्थिती झाली की तो पाझर तलाव सरकारी आहे का खाजगी आहे असं परिस्थिती निर्माण झाली। तिथं 2-4 गावचे पाणी पिण्याची वॉटर सप्लायच्या योजना आहेत, परंतु त्या तलावामध्ये अख्खी लोक म्हणजे दणदांडके मोठाले IAS ऑफिसर तिथं त्यांनी जमिनी घेतलेत आणि तिथं सगळं अतिक्रमण करून सारं पार म्हणजे पिण्याचं पाण्याचा पार नेमकं अतिक्रमण कोणाचं आहे, कोणत्या प्रयोजनासाठी आहे, कधीपासून आहे याबाबत गटविकास अधिकारी यांना मी सूचित केलेले आहे। कारण पाझर तलाव हा पंचायत समितीच्या अखत्यारीत आहे, हस्तांतरित केला आहे आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे आम्ही अतिक्रमण काढण्याची कारवाई करू, त्यांना नोटिसा देऊ आणि शासनाला, प्रशासनाला यश मिळेल अशी आशा बाळगतो। या संदर्भात श्रीगोंद्याचे तहसीलदार विनोद भामरे यांना निवेदन देत सचिन गायकवाड, भीमराव नलगे, दत्ता सातपुते, विकास शितोळे, मारुती कोठारे, छगन श्रीराम, संतोष गायकवाड, रवी कोठारे यांनी हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश कविटकर, श्रीगोंदा।